सरकारी नोकरीसाठी नाही नाही ते उपद्व्याप करणारे लोक आपण आतापर्यंत पाहिले असतील, पण आता आम्ही तुम्हाला जी बातमी दाखवणार आहोत ती माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी आहे। नांदेडमध्ये सरकारी नोकरीमध्ये अडथळा ठरू नये म्हणून बापानं आपल्या पोटच्या मुलीला विकल्याची घटना घडलेली आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात। नोकरी पुढे पोटची मुलगीही झाली नकोशी। सरकारी नोकरीसाठी बापानं पोटच्या मुलीला विकलं। विरोध करणाऱ्या बायकोलाही घराबाहेर काढलं। सरकारी नोकरी तिसऱ्या अपत्याचा अडथळा ठरू नये म्हणून जन्मदात्या बापानं पोटच्या मुलीला विकल्याची घटना नांदेडमध्ये घडली। अनुकंपा तत्वावर मिळणाऱ्या नोकरीत अडचण येऊ नये म्हणून गजानन वांजरखेडे याने हे कृत्य केल्याचं समजतंय। गजानन आणि सुरेखा यांचं 2009 मध्ये लग्न झालं। या दाम्पत्याला एक मुलगी आणि 2 मुली झाल्या। दरम्यान आरोपी गजाननला 2018 मध्ये वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर दुय्यम उपनिबंधक कार्यालयात शिपाई पदाची नोकरी लागणार होती। या नोकरीत 3 अपत्यांचा अडथळा ठरू नये म्हणून त्याने एका मुलीला विकण्याचा निर्णय घेतला। मात्र बायकोनं नकार दिल्यानं त्यानं तिला घराबाहेर काढलं। यावेळी 3ही मुलं आरोपीनं स्वतःकडेच ठेवली। दरम्यान नंतर आपल्या एका मुलीला पतीनं नातेवाईकाला विकल्याची माहिती सुरेखा यांना समजली। मला 2 मुली, पहिला मुलगा झाला, त्याच्यानंतर 2 मुली झाल्या आणि माझ्या मिस्टरला नोकरी लागणार होती। तर त्यांनी काय केलं, मला माझी मुलगी माझ्यापाशी दिली नाही। मग मी ते अर्ज दाखल केला पोलीस स्टेशन मध्ये। तर मी म्हणलं असं का करायला, तर ते म्हणलं मला नोकरी लागणार गव्हर्नमेंटची, मी तुला लेकरू देत नाही म्हणल्यानं मग त्या माथळ्याला त्यांनी मुलगी माझी विकली। मुलीचं जन्मनाव आणि शाळेतल्या वडिलांच्या नावात तफावत आढळल्यानं मुलीला विकल्याचं स्पष्ट झालं। निराधार महिलांना मदत करणाऱ्या जनसंजीवनी NGO मुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला। त्या दुर्गा नावाच्या मुलीला चे डॉक्युमेंट्स करण्यासाठी मी आणि रजनी मॅडम यांनी तिथल्या प्राथमिक शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडे मी माहितीचा अधिकार टाकला आणि उपस्थिती पट मागवला, बोनाफाईड मागवलं। तर ते कागदपत्र भेटल्यानंतर तिथं त्या मुलीच्या समोर जे नाव होतं ते जे तिचे बायोलॉजिकल जे वडील आहेत गजानन वांजरखेडे त्यांचं नाव नव्हतं, तर तिथं दुर्गा देवीदास जोशी म्हणजे विकत घेणाऱ्यांचं नाव होतं। आईच्या तक्रारीवरून आरोपी बाप गजानन वांजरखेडे विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करतात। मात्र यामधल्या आरोपी बापाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणजे पुन्हा कुणी असलं कृत्य करणार नाही। नांदेडहून नितीन मोहितेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।